सुरक्षा कायदा रद्द करा। महाराष्ट्र सरकार होश में आओ। बंधुआणी भगिनी महाराष्ट्र सरकार होश में आओ। तानाशाही नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी। जन सुरक्षा कायदा रद्द करा। जन सुरक्षा कायदा रद्द करा। नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। जन सुरक्षा कायदा रद्द करा। जन सुरक्षा विधेयक मागे घ्या। तो मागे येता का तुम्ही? हो, आता तुम्हीच जा, तुम्हीच पाठवा चॅनलला. जन सुरक्षा कायदा रद्द करा। जन सुरक्षा कायदा रद्द करा। हिंसाचारी कायदा रद्द करा। जन सुरक्षा कायदा रद्द करा। अरे बोल मेरे भाई, अरे हाथ उठा के, अरे हाथ उठा के, अरे हाथ, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, अरे बोल मेरे भाई ना, अरे बोल मेरे भाई ना, अरे बोल मेरे भाई ना, जोर से बोल, जोर से बोल। जन सुरक्षा कायदा रद्द करा। जनता विरोधी जन सुरक्षा कायदा रद्द करा। जनता विरोधी काळा बिल रद्द करा। जनता विरोधी काळा बिल रद्द करा। अरे बोल मेरे भाई, अरे बोल मेरे भाई, जोर से बोल, झंडा लेकर, झंडा लेकर, अरे मोर्चा लेकर, अरे मोर्चा लेकर, अरे बॉलीवुड, अरे बॉलीवुड, अरे बोल शेतकरी, अरे बोल आम्ही आज महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये तहसील कचेऱ्यांसमोर आज फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सरकारने हे जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे त्याच्याविरुद्ध निदर्शनं करतो आहोत. 1 एप्रिलपर्यंत या विधेयकाला हरकती घेण्याकरता जी मुदत दिली होती त्याच्यात 18,000हून अधिक नागरिकांनी आणि संघटनांनी या विधेयकाला विरोध केलेला आहे. या विधेयकाला विरोध आमचा अशासाठी आहे की हे विधेयक जर आलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो डावपेच आहे या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा, त्या दिशेने या राज्याची वाटचाल सुरू होईल. कोणीही कुठल्याही प्रश्नावर आवाज उठवला, संविधानाने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे आपलं मत मांडण्याचा, ते सगळे अधिकार नष्ट होतील आणि शासनाच्या मनात कोणीही माणूस जर ह्याला आत टाकायचं असं ठरवलं तर बेमुदत जेलमध्ये टाकू शकतील. हा संविधानाच्या विरोधी, कायद्याच्या विरोधी, लोकशाहीच्या विरोधी, अभिव्यक्तीच्या विरोधी कायदा असल्यामुळे हे बिल संमत होऊ नये आणि हे बिल आणूच नये ही आमची मागणी आहे. आणि म्हणून आज या एल्गारला आम्ही पुढचं पाऊल उचललं. सगळ्या राज्यभर ही निदर्शनं झाली. याच्यामध्ये कामगार संघटना आहेत, याच्यामध्ये सामाजिक संघटना आहेत, याच्यामध्ये महिला संघटना आहेत, याच्यामध्ये पुरोगामी राजकीय पक्ष आहेत. या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र सरकारला चेतावणी दिलेली आहे की तुम्हाला मिळालेलं जे बहुमत आहे ते कसं मिळालं हे पण आम्ही विचारतो. तेव्हा त्याचा माज आणून आम्हाला मुस्कटदाबी करू नका. लोकशाही वाचली तरच या देशातल्या सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवता येतील. या भूमिकेतून हे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावं आणि लोकशाहीची बूज ठेवावी, यासाठी हे आंदोलन आहे. आजच्या या निदर्शनानंतर 30 मेला भारत बंद हा कार्यक्रम आम्ही 20 मेला भारत बंदचा कार्यक्रम आमचा होतोय आणि त्यानंतर जून महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशनासमोर देखील आम्ही मोठा मोर्चा काढणार आहोत. शांत बसणार नाही. हे विधेयक मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू राहील. जय हिंद, जय भीम. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य जनसुरक्षा कायदा तर रद्द झालाच पाहिजे, पण याच्या व्यतिरिक्त 4 लेबर कोड जे संसदेमध्ये पास झालेले आहेत ते सुद्धा रद्द करण्याची आज मागणी आपण सगळे घेऊन आलेलो आहोत. सर्व महाराष्ट्र कामगार कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्यातर्फे हा कॉल घेण्यात आलेला आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये आज
सगळीकडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे निदर्शनं होत आहेत आणि आमची मागणी हीच आहे, नुसता हा कायदा महाराष्ट्र जनसुरक्षा नाही तर 4 कोड सुद्धा रद्द झाले पाहिजेत, कारण ते कामगार विरोधी आहेत, जनतेविरोधी आहेत, घटनेविरोधी आहेत आणि हे सर्व लागू झाले तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वत्र कंत्राटीकरण होईल आणि कुठेही परमनंट नोकरी राहणार नाही. संप करण्याचा अधिकार कामगार संघटनेचा काढून घेण्यात येणार आहे आणि जो 300 पर्यंत कंपन्या आहेत कामगार काम करतात त्या लगेच बंद होते त्या मालकाकडनं करण्याचं काम होणार आहे आणि लाखो लोक बेरोजगार होणार आहेत आणि या कायदा जर पास झाले तर जे 100 वर्ष लढून घेतलेले कायदे होते ते संपूर्ण नष्ट होणार आहे. हायर अँड फायर पॉलिसी होणार आहे आणि संपूर्ण कामगार म्हणून राहणार नाही तर गुलाम म्हणून इथे राहील. या सर्व याची नोंद घ्यावी, सर्व लोकांमध्ये जनजागृती होईल आणि या निमित्ताने 20 मेचा हा संप पूर्ण देशभरामध्ये यशस्वी करण्याचा हाक देण्यात येत आहे.